परछाई तेरी देख आईना ये बोले, परछाई तेरी देख आईना ये बोले, ये कौन पाकसार सीरत उतरी है मुझ में। या प्रतिबिंबात आणि तुझ्यात काही फरक नाहीये, एकदम नितळ आणि पारदर्शक। अब जो है सो है। पण दिशाच्या बाबतीत करेक्ट डिसिजन। बघ, तिची पद्धत जरी चुकली असली ना तरी हेतू चांगला होता। आणि बिझनेस मध्ये असे डिसिजन्स घ्यावे लागतात, थोडी रिस्क घ्यावी लागते आणि चाकोरी बाहेर जाऊन थोडासा विचार करावाच लागतो। खरे शिकेल हळूहळू। आई, अरे ये आदित्य। काय झालं, बोललास? हो, हे बघ, प्रीतमला आता सगळं समजावून तू सांगणार आहेस। त्याचं बोट धरून त्याला सगळं शिकव। प्रीतम, आता इथून पुढे तुझी जबाबदारी आहे। मॅडम, येऊ का? काय झालं मारुती? ते मी हे परत द्यायला आले होते। मी नाही जिंकले, ते दिशा मॅडमने चुकून, म्हणजे खरं तर माझा काय बी संबंध नव्हता यात, मला यायचंच नव्हतं। मारुती, हिला सांग, अहिल्या देवीने दिलेली कुठलीही गोष्ट परत घेतली जात नाही। पारू, मला सुद्धा तुला काहीतरी द्यायचंय। काय? तू वाचवलेला माझा जीव कसा देऊ सांग? सर, अहो ते मी काही ठरवून नव्हतं केलं। हो, तू ठरवून काहीच केलं नव्हतंस ग। तुझ्या समोर तशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, बरोबर ना? पण समज त्या दिवशी तू जे काही केलंस ते करण्याची तुझी क्षमता नसती तर? म्हणजे अशा वेळेला काय करावं, डोकं कसं शांत ठेवावं, कसा विचार करावा, काय करू नये, हे जर का तुला माहित नसतं तर तू माझा जीव वाचवला असतास? बरं मला सांग, आदित्य अहिल्याचा मुलगा आहे म्हणून कर्तृत्ववान आहे, का तो आदित्य आहे म्हणून कर्तृत्ववान आहे? ते आदित्य सर आहेत म्हणून। हा, अगदी तसंच। त्या दिवशी तू त्या स्टेजवर जशी दिसलीस, जशी वागलीस, जसं स्वतःला प्रेझेंट केलंस, त्या दिवशी तू बेस्ट होतीस सगळ्यांपेक्षा। पण हे सगळं तू ठरवून केलं होतंस का? तर नाही ना। आणि तू जरी ठरवून त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असतास तरी ती स्पर्धा तूच जिंकली असतीस का? कारण तू ते डिझर्व करतेस। म्हणजे याचा अर्थ काय की जरी दिशानं तुझं नाव त्या लिस्ट मध्ये टाकलं असलं तरी तू तुझ्या कर्तृत्वानं जिंकलीस। बघ, आयुष्यात स्वतःला कधीही कमी लेखू नकोस। तू खास आहेस। माणसानं मागे वळून पाहावं, पण किती अंतर कापलंय यासाठी नाही, तर पुढे जाऊन किती अंतर कापायचंय यासाठी पाहावं। सितारों के आगे आसमां और भी है, सितारों के आगे आसमां और भी है, अभी मुकामों के इम्तिहान और भी है।
40 हे म्हणजे कमीत कमी 2 लाख तरी लागतील पारूच्या लग्नासाठी. जी सगळी उधारी जर धरली तर 25,000 रुपये लोकांनी द्यायला पाहिजे ना उधारी. परत सोसायटी मधले 40,000 म्हणजे 40,000 अधिक 25,000 म्हणजे हे झाले 5 आणि हे काय रे बा अ, आज गणितचा अभ्यास तू करतोयस का काय? तो बघ बाहेर एवढी रात झाली तरी मैजू बरोबर खेळतोय. समजा गोळ केला ना, डोक्यामध्ये माझा हिशोब चालू होता, समजा हेच काढला. बापरे, आता जुगीकडचं तिकडं होणार का काय? आता झालेलं नाहीये पण होणार आहे. म्हणजे आता तुझं लगीन होणार ना, तेव्हा माझं जग इकडचं तिकडे होणारच ना. बा आता त्याच्या करता चाललंय समजा. अरे पण बा त्याला अजून येळ आहे की. ए बाई, माणसाचं म्हातारपण आणि ठरलेलं लगीन कधी असं भस्कन तोंडासमोर येऊन उभं राहताना कळत नाही. मग धावपळ होती. आणि आता त्या मुलाच्या घरच्यांना तुझा फोटो पसंत पडलाय ना, मग उद्या त्यांनी धांदल करायच्या आधी आतापासूनच कामाला सुरुवात करतो ना. जरा वहीकड बाजूला घे. आणि इकडं. बा 40,000 25,000 बा एवढा खर्च होणार आहे? वय पण त्याचा विचार तू कशाला करते? अगं इतकी वर्ष राबलो ते कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. आणि एकदा का तुला तुझ्या हक्काच्या घरात नांदताना बघितलं ना की मग मी डोळे मिटायला मोकळा. हा कशा पाय निर्वाणीची भाषा करतोस? अगं परवा ते लोक तुला बघायला येणार आहेत ना, मग त्याच्यानंतर बोलणी होतील. त्या मुलाला तू पसंत आहेस ना, मग ठरल सगळं. बरं तोपर्यंत मी जबाबदारी पूर्ण केली याच मला समाधान तर मिळू दे. अरे बापरे, विषय एकदम सिरियस झाला का? अरे हा, आज दिवसभराच्या गडबडीत आपल्याला काय ते साडी आणायला जायला जमलं नाही. उद्या मात्र भारी साडी घ्यायची आपण. हा, मी उद्या त्या दुकानाचा पत्ता देतो. आणि हा, मला आठवण कर, ते सावित्री आत्याला पण सांगतो की तुझ्या कामाच्या वेळातून तुला थोडा वेळ बाहेर पाठव म्हणून. चालतंय बा. किती विचार करतोस रे माझा? विचार मी करतो तुझा विचार. अड आपण तुझा विचार करत नाही. आणि तुझा विचार करायची गरजच काय मला? कारण तुझा विचार करायला तू माझ्या डोक्यातून आणि मनातून जातच नाहीस का? म्हणजे मी जे काही तुमच्या करता करतोय ना ते आपोआप होत. आई आणि बाप चंदनासारखे असतात मुलांसाठी. झिजणं हा त्यांचा गुणधर्म आहे. आणि ते करताना कशाला करायची तक्रार? तुझी आई असती ना तर तिनं सुद्धा हेच केलं असतं ना. बा मला अजून थोडे दिवस राहू दे की तुझ्यासोबत. मी वजी झाले का तुला? वजन नाही ग बाळा. प्रत्येक बाप हाच विचार करतो की माझं पिल्लू त्याच्या जोडीदाराबरोबर सुखानं जगू दे. मग हा जो काही झगडा चाललाय तो त्याच्यासाठीच ना. हा? बा मला तुझ्या मांडीवर डोकं टेकू दे. तो पटशील मला?
आहे तोवर घे लाड करून. पुढं नवरा येईल, मुलं होतील, नातवंड होतील, तवा नाही मिळायची या बापाची पांडी. हा हा दिशा बोल. हॅलो, गुड मॉर्निंग आंटी. गुड मॉर्निंग. तुम्ही मला ॲड्रेस नाही पाठवला. साडी शॉपिंगसाठी जायचं ना आपल्याला त्या दुकानाचं. अगं पाठवतच होते. तू आणि मीरा वेळेत पोचा. हा आंटी, मम्माला ना नाही येता येणार. का ग, काय झालं? तिची तब्येत जरा डाऊन आहे. अच्छा, पण तू तरी येणार आहेस ना? हो, मी येते. बरं दिशा, कालच्या प्रकारामुळे नाराज तर नाहीयेस ना? नाही आंटी, मी नाराज कोण, एवढी मॅच्युअर आहे मी. आणि तुम्ही तर माझ्या आयडॉल आहात. तुम्ही मला रागवलात तरी मला ते मोटिवेटिंग वाटतं. डोंट वरी, आय एम फाईन. ठीक आहे, आज तुझ्या पसंतीने साडी घेऊ. आंटी, खरं सांगू का, काल ना मम्मा आणि मी बोलत होतो, तर मम्मा मला सांगत होती की अहिल्या आंटींची चॉईस एकदम मस्त आहे, तू त्यांच्याच चॉईसने साडी घे. ठीक आहे, आम्ही इथून निघालो की तुला कळवतो. आणि आज आदित्य पण आपल्या सोबत. तुझ्या साड्या घ्यायच्याच आहेत आणि प्रीतूसाठी पण कपडे घ्यायचे आहेत. त्याचा चॉईस चांगला आहे. ओके, कूल. मी पण निघाले की कळवते. बाय बाय. मग साडी खरेदी म्हणजे तुझा वीक पॉइंट, म्हणून खुश आहेस ना? आई काय झालं, बोललं? अरे आज आपल्याला जरा बाहेर जायचंय खरेदीला, तर तू वेळ काढ. हा म्हणजे दिशासाठी साड्या घ्यायच्याच आहेत आणि प्रीतूसाठीही खरेदी करायची. ओके ठीक आहे, मी ऑफिसला जातो आणि काम संपवून तिथेच तुम्हाला जॉईन करतो. हा बाबा तुम्ही पण येताय ना? नाही रे बाबा, मी तुमच्या काही कामाचं नाहीये. त्यापेक्षा मी माझी इतर कामं करतो. तुम्ही एन्जॉय करा ना शॉपिंग. ओके येतो. माझ्या वेळी कुठे गेला होता एवढा तामझाम? लकी आहे दिशा, माझी नजर नको लागायला. किर्लोस्करांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा आहे, त्यामुळे तुमच्या दुकानातल्या सगळ्यात चांगल्या साड्या दाखवा. बघू, ती दाखवा. बघ, तुला आवडते ही? ही मस्त. हा, हा रंग जास्त छान आहे ना? वहिनी ऐका ना, मी ना त्या बाजूच्या सेक्शन मध्ये जाऊन जरा साड्या बघू का? इथे ना माझ्या आवडीचे कलर्सच नाही आहेत. प्लीज. तू बघ. हा दाखवा ना अजून. ती दाखवा साडी. हा छान आहे ना? हो, खूप मस्त आहे. आंटी, तुमची चॉईस ना एकदम ग्रेट आहे. आणि तुम्हाला ना आम्हा मॉडर्न मुलींचा चॉईस पण एकदम परफेक्ट माहितीये. आय एम सरप्राईज. चला, म्हणजे लग्नानंतर मला माझ्या शॉपिंगचं काही टेन्शनच नाही राहणार. म्हणजे मला जर काही घ्यायचं असेल तर मी तुम्हालाच सांगणार. इथं राहिला आबा, मला इथं थांबायला सांगून अजून कसं काय नाही आला? मी कसलं कडक आहे, मग कसलं शहर आहे हे? गावाकडे सावली घ्यायची म्हणलं तर लई झाडं असतात. मी इथं सावली घेण्यासारखं एक बी झाड नाही. भाभी ना,
काय शोरूम आहे, एक सुद्धा साडी पसंत नाही पडत आहे मला. आणि आणि या काय किमती आहेत का? या किमती बघून असं वाटतंय की गावाकडच्या आठवड्या बाजारात आली आहे मी. बापरे, काय गरम होतंय. जरा पंख्याचं स्पीड वाढवा ना. मॅडम एशी आहे. एसी एसी केसी अच्छा एसी आहे नाही का? हा, मग काय झालं एसी आहे म्हणून? कसं आहे ना, खूप गरम होत असेल आणि एसी थंड करत नसेल तर पंखा लावायचा असतो. लावा, पंखा लावा. कशाला कोरड पडतीये माझ्या, कशाला कोरडच पडतीये नाही माझ्या. ओ, घशाला कोरड पडतीये माझ्या. कोल्ड्रिंक मागू का मग? मागवा मागवा, जरा ना सील मागवा. हा, मला माहितीये का, मी दामिनी. मी कोणाला घेऊन आलीये ते अहिल्यादेवी किर्लोस्करांना. त्यांनी जर ठरवलं ना, असा लाखभराचा माल असा उचलतील. तुम्ही ना, हा, माझ्यासाठी 2 ग्लास कोल्ड्रिंक आणा आणि हा, त्याच्यासोबत खायला पण आणा. होय, आणतो. जा जा. हो, मी जाऊन येतो. ओके. नाही आदित्य सर, हं? मला अर्धा तास द्याल का? मी जरा जाऊन येतो. काय झालं मामा, सगळं ओके ना? नाही समजा ओके. ते पारूला पोरगा बघायला येणार आहे ना, ओहो. त्यामुळे तिच्यासाठी साड्या घ्यायच्यात. ती वाट बघत असेल. अरे मग तिला इकडेच बोलवा ना. मी साड्यांच्याच दुकानात चाललोय, आई पण तिथेच आहे. बोलवा तिला. नाही एवढ्या मोठ्या दुकानात नाही परवडणार मला. इथं जवळच एक साड्यांचं दुकान आहे, तिथं माझा मित्र काम करतो आणि तिथं स्वस्तात मिळतात साड्या आणि हप्त्यावर पण मिळतात, म्हणून म्हणलं. मामा, त्याची काळजी तुम्ही का करताय? आणि तुम्ही विसरताय का, आपल्या स्टाफ पैकी कोणाचं लग्न असेल किंवा सण असेल तर किर्लोस्कर कुटुंबाकडून आपण एक साडी भेट देतोच. आणि पारू तर आता स्टाफ आहे, त्यामुळे तिच्यासाठी अगदीच करू शकतो. मामा, तिला बोलवा आणि तिला सांगा हवी ती साडी सिलेक्ट कर. ओके? नाही मामा, माझी ऑर्डर आहे. चालेल. घेऊन या, मी वाट बघतो. पारू, वा, बारा किती वेळ थांबले मी इथं. कुठं गेला होतास तू? अगं आदित्य बाबाला सोडायला गेलो होतो. बर चल, आपल्याला मोठ्या दुकानात जाऊन तुला भारी साडी आणायची. मोठ्या दुकानात हा, भारी साडी. होय. बरं आहेस ना बा? का? पण मोठ्या दुकानात कशा पाहिजे जायचंय? आणि म्हणजे काय लॅट्री बिट्री लागली का तुला? अगं नाही ग बाई, आदित्य बाबांनी मला तशी ऑर्डर दिली, पारूला आमच्याकडनं साडी भेट मिळणार म्हणून, आणि मोठ्या दुकानात जाऊन तिला हवी ती साडी घेऊ देत असं पण म्हणाले. खरंच? मग बघ पारू, तुझ्या लग्नाची सुरुवात कशी भारी झाली. त्यामुळे माझं मन मला सांगते की आता पुढं बी समद भारी होणार. हा,